गरम होत आहे आजकाल, बाप रे बाप, गरमी खूप वाढली आहे. येस सर. गुरु सर आले. सर ते मीटिंग फिनिश करून येत आहेत, त्यांचा कॉल आला होता. गुड. गुरु सर पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले, खरंच आनंदाची गोष्ट आहे. हो हो हो. येस सर, अँड आय थिंक वी मस्ट अप्रिशिएट इट. करेक्ट आहे. हॅलो एव्हरीवन. हाय. काय कशाबद्दल बोलताय? बदललेल्या गुरु बद्दल बोलतोय. गुरु सरांबद्दल. काय विशेष? हेच की शनाया गुरु सरांच्या घरातून गेल्यापासून, रादर गुरु सरांच्या मनातून गेल्यापासून गुरु सर खूपच बदलले. म्हणजे नव्या जोमाने कामाला लागलेले आहेत, घरी आनंदी वातावरण आहे. हा, आता राधिका वहिनी अजून घरी गेलेल्या नाहीयेत, पण मला खात्री आहे लवकरच त्या घरी जातील. येस सर. आणि गुरु तर वहिनींना आता मदत पण करतोय. तुम्हाला सगळ्यांना खरंच असं वाटतंय की गुरु सर बदललेत आणि वहिनींना मदत करतायत? नाही नाही, तसं असेल तर नथिंग लाईक इट, ऍब्सोल्युटली. बट देन आय रिअली होप की मग गुरु सरांसारखाच शनायाला सुद्धा पश्चाताप झाला असेल. गॉड नोस. मला फक्त एवढंच वाटतं की गुरु सरांनी शनायाला परत जॉबवर घ्यायला नको. गुड मॉर्निंग. कशी दिसते मी? कशी दिसते? खरं सांगू, आता आमच्या ऑफिस मधली शोभतेस. सर काय जोक करताय तुम्ही? मी पण आलोच. काही मेल्स चेक करायचे ते करतो मी. हा, आणि श्रेयस, नंतर मलाही येऊन भेट. काही अर्जंट डॉक्युमेंटेशन आहेत, ती आपण करूया. हा, येस सर. चला. सर या. आणि मी जरा काम देऊन येतो. ओके सर. शनाया मॅडम, जायच्या मॅडम कसला शनाया, आजचा अख्खा दिवसात तुला 2 प्रेझेंटेशन रेडी करायचे आणि माझा आजचा दिवसचा अख्खा स्केड्यूल नोट डाऊन करायचं आणि मला द्यायचं. तुझं काम का करू मी? कारण मी तुझा बॉस म्हणतोय म्हणून. हा, तुला काही प्रॉब्लेम असेल तर सांग, मी तसं गुरु सरांना अपडेट करतो. हा, आताच. नाही नाही नाही, प्लीज थांब. सॉरी सर, मी करते काम तुमचं सगळं. गुड. अँड मेक इट क्विक. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो,
हा काय झालं काय झालं काय काय आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली आहे हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं ते असं अहो पण आईच म्हणली काय तिची पटला काय ती का मला माहिती आई मी तुम्हाला नंतर फोन करते हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्यात नेहा आले आई मी येते होय काकू येते सावकाश जाग हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया